नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना होळी आणि धुलवडीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आज ना सोमवार आहे आणि खरं तर आपल्या ना टिफिन सिरीजचा चौथा व्हिडिओ आज येणार होता, पण आजच्या ऐवजी आपण तो बुधवारी शेअर करणार आहे. फ्रेंड्स, उद्या धुलवड आहे म्हणल्यावर काहीतरी आहे ना छान आपण आहे ना थंडगार अशी रेसिपी करणार आहोत. का माहिती आहे थंडगार? तर उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, म्हणूनच आपण ना छान घरातल्या घरात अगदी साध्या 5 मिनिटात होणारी रेसिपी शेअर करणार आहोत. ते आहे पान गुलकंद मिल्कशेक. फ्रेंड्स, आपण ना ह्याच्या आधी थंडाई प्रीमिक्स आणि थंडाईचे जे प्रीमिक्स वापरून आपण पान शेक पण केला होता, पान थंडाई केली होती बरं का. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. मीनवाईल तुम्ही आहे ना उद्या नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. पान गुलकंद मिल्कशेकसाठी आपण इकडे पावडर करणार आहे. अर्धा चमचा आपण कच्ची बडीशेप घेतली आहे, 5-6 पिस्ते, 7-8 काजू पाकळ्या, 7-8 बदाम. ह्याची आता आपण पावडर करून घेऊया. ह्याची जाडसर आपण आहे ना पावडर करून घेतलेली आहे. इकडे मी फ्रेश आहे ना विड्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. तर ह्याची आपण आहे ना सगळ्याचे देठ काढून घेऊया. देठं काढून झाली की ना असा रोल करायचा आणि आपल्याला ह्याचे ना बारीक पीसेस हवे आहेत. आपण ना सगळ्या पानांचे ना असे तुकडे करून घेतलेले आहेत, फारही बारीक नाही करायचे. आता हे सगळं जे आहे ते मिक्सरमध्ये आपण ट्रान्सफर करूया. आता ही जी पावडर केलेली आहे त्यातच आपण ना विड्याची पानं जी कट केली ती घालून घेऊया. आता 2 चमचे गुलकंद घालायचे आहे. आता यात ना आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे. यातनं 1-2 चमचे ना दुधावरची साय ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही घातली तरी चालतंय. आता मिक्सरला आपण ना ग्राइंड करून मिल्कशेक तयार करून घेऊया. मस्त आपला ना मिल्कशेक तयार झालाय. आता आपण तो सर्व करून घेऊया. मस्त असा ना थंडगार पान गुलकंद मिल्कशेक आपण आहे ना सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, मस्त आपण सर्व केलेलं आहे. आता फायनल टच म्हणजे आपण आहे ना बारीक आहे ना क्रश केलेले पिस्ता ह्याने आपण गार्निश करून घेऊया. आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण ना छान बारीक अशा कट करून घेतल्या आहेत. अर्थात हे ऑप्शनल आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही आहे ना मिक्स ड्रायफ्रुट्स पण असे ना कट करून टाकू शकता. आणि आता आपला धुलीवंदन स्पेशल मस्त असा पान गुलकंद मिल्कशेक तयार आहे, मस्त असा थंडगार.